खाली शेत आहे माझं, आता परतापा जाऊ येऊन राहिले. हा ना, तिकडे जायचं. माझं नाव भागवत गोपाळ साबे, राहणार अंत्री. माझ्या शेतात मका लावलेला आहे 6 एकर. 6 एकरातलं माझं नुकसान कमीत कमी 5 ते 6 लाखाचं नुकसान झालेलं आहे. मका पूर्ण पडलेला आहे, गार मोठी होती आणि सवान झालेला आहे. आता मका पाहू शकता तुम्ही समजा. आता मागणी काय, आता शासन दिली ते आहे, काही ना काही मागणी द्यायला पाहिजे शासनानं. मी विनेश गोपाळ साबे. माझ्या शेतात दुपारी 3 वाजता गारपीट झालेली आहे आणि माझं लाखाचं नुकसान झालेलं आहे. 6 एकर मका जमीन दोस्त झाला हा बघा, आणि हरभरा पण खराब झालेला आहे. आणि माझी 10 एकर शेती असून त्यात लय मोठे नुकसान झालेले आहे. बागायती असल्याने लय नुकसान भरपाईची अपेक्षा आहे मला. पण ज्वारी होती, काही मका, भुईमुंग सगळं नस्तनाबूत झालेलं आहे. आणि हरभऱ्याचे गण पण कसे तरी भिजत पडलेले आहे. आणि अधिक काही किती नुकसान झालं तुमचं? कदाचित नुकसान 5-6 लाखापर्यंत जाऊ शकते. तुमची काय मागणी असणार शासनाला? आता मागणी काय ते बघावं आमच्याकडे काय असलं ते. 2 दिवसांपूर्वी खामगाव तालुक्यामध्ये लोखंडा, पाळा आणि गणेशपूर या भागामध्ये प्रचंड अशी वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामध्ये राहत्या घरांचं, शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. दुभती जनावरं, बैल हे मयत झालेले आहे. परंतु 2 दिवस उलटल्यानंतरही तिथे अद्याप कोणतंही सर्वेक्षण झालेलं नाही. प्रशासनातर्फे कोणतीही मदत मिळालेली नाही. आणि त्याचप्रमाणे आज दुपारी मोताळा तालुक्यातील वडगाव आणि लगतच्या परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह प्रचंड अशी गारपीट झालेली आहे. त्यामध्ये टोमॅटो, मिरची, मका, बाजरी यासारख्या शेती पिकांचं 100% नुकसान झालेलं आहे. रस्त्यावर मोठमोठाली झाडं उन्मळून पडलेली आहे, वाहतूक खोळंबली आहे. परंतु अद्यापही प्रशासनाकडून कोणतीही पावलं उचलण्यात आलेली नाही. माझी विनंती आहे प्रशासनाला की निवडणूक कार्यक्रमात गर्क न राहता ज्या लोकांसाठी ही निवडणूक आयोजित केलेली आहे त्या मायबाप जनतेकडे जरा सहानुभूतीपूर्वक पहा आणि त्यांचे अश्रू पुसा, तात्काळ सर्वेक्षण करा आणि त्यांना भरघोस अशी मदत द्या. नाहीतर हा इथला शेतकरी हा मरणाच्या उंबरठ्यावर सध्या उभा ठाकलेला आहे.